100 कोटी रस्ते प्रकल्पाची कामं अद्याप अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित करत आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची भेट घेतली। यावेळी रिक्त पद भरती, टिपर चालक कंत्राट, हवा प्रदूषण आणि पाणी गळतीसह विविध नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळानं भेट घेत शहरातील विविध प्रश्न मांडले। 2 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या 100 कोटी रस्ते प्रकल्पातील कामं अद्याप अपूर्ण असल्याचं सांगत गटार चॅनल आणि सील कोटची कामं रखडल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली। महापालिकेतील शेकडो रिक्त पदांमुळे नागरिक सेवा प्रभावित होत असल्याचं सांगत सेवा नियम अंतिम करून भरती प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याची मागणी करण्यात आली। टिपर चालकांच्या कंत्राटातील कथित घोटाळ्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंपन्यांना नवीन कामं देऊ नयेत अशीही मागणी आपनं केली। भटक्या कुत्र्यांसाठी डॉग शेल्टर उभारणी, नसबंदी मोहिमेसाठी अधिक डॉक्टर्स नियुक्त करणं, हवा प्रदूषण नियंत्रणासाठी ट्रक माउंटेड स्वीपिंग मशीन खरेदी, ई-बस खरेदीला गती आणि पाणी गळती रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। टिपर चालकांच्या प्रश्नावर तातडीची बैठक घेण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं।